सुरुवात झालेली पाहतोय। मैदान क्रमांक 8 साठी मैदान क्रमांक 8 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स, तर मैदान क्रमांक 2 साठी अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस नाना सेल्स। नाना सेल्स या संघामध्ये त्या ठिकाणी खेळ करणारा अक्षय कवळे याच्यासाठी, अर्थात आपण अक्षय कवळेचा खेळ 2 दिवस त्या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्या खेळासाठी निखिल राऊळ आणि अजित घरत आवास यांच्याकडून नागेश्वर आवास संघाचा खेळाडू अक्षय कवळे याच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। सामना संपल्यानंतर अक्षय कवळे आपलं 500 रुपयांचं बक्षीस आपण घेऊन जायचं आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा दानशूर दणगीदार नितीन पाटील यांच्याकडून 31,000 रुपये, गिरीश कामेटकर 5,000 रुपये, कृष्णा पेरेकर 31,000 रुपये, जितेंद्र शिंदे 41,000 रुपये, दशरथ सोलकर पपनशेठ 27,027 रुपये, उत्तम राहुल 51,000 रुपये, ॲडव्होकेट प्रशांत गुलाबराव शिंदे 15,000 रुपये, ओशन नेचर रोहन रायकर 5,000 रुपये, निलया रिसॉर्ट्स 5,101 रुपये, आशिष अग्रवाल साई किशन रिसॉर्ट 5,000 रुपये, मनसेकर साहेब नाओमी रिसॉर्ट्स 10,000 रुपये, महेशजी बानाजी 5,000 रुपये, अनिल करमरकर रेड स्टोन रिसॉर्ट्स 2,000 रुपये, रायगड सृष्टी 11,000 रुपये, सुनील मानकर 1,000 रुपये, पद्माकर गुरव 1,100 रुपये, वसंत बाणू बाबू राणे 1,000 रुपये, संतोष पाटील श्रेयस विला 5,000 रुपये, नारायण परशुराम गोसावी परशुराम वाडा 5,000 रुपये, पुनीत मगरवाडी 5,000 रुपये, विनेश रवींद्र पाटील बेलपाडा 5,000 रुपये, आनंद वाडेकर 5,000 रुपये, सुरेश वाडले ब्लिस विला 11,000 रुपये, बाळू सुतार 5,000 रुपये, काशीनाथ जाधव वसंत रासकर रिलॅक्स बीच रिसॉर्ट्स 11,000 रुपये, नितीन लोणारी हॉटेल इको हॉटेल कावडे 5,500 रुपये, विजय सिंग सिंगिंग सैंग रिसॉर्ट्स 7,000 रुपये, गोविंद तांडेल 1,111 रुपये, रवींद्र पांडुरंग राऊळ 2,000 रुपये, कोळिंबाळ 15,000 रुपये, मंगेश पाटील ढवर माजी सरपंच 2,000 रुपये, राजेंद्र शिंदे 5,000 रुपये, विवेक नरहरी निसगुड 500 रुपये, प्रदीप यशवंत पाटील 2,000 रुपये, रणजित म्हात्रे 41,000 रुपये, गणेश दत्ताराम बांधकर रायवाडी 10,000 रुपये, कपिल रिसॉर्ट्स करवडकर 5,000 रुपये, कैलासवासी गजानन गोपाल गुरव यांच्या स्मरणार्थ राज गजानन गुरव यांच्याकडून 1,000 रुपये, पुजारी सानप पाटील सुकी गल्ली 50,000 रुपये, गिरीश गोडे साहेब 5,000 रुपये, आरडी मेराकल विला 1,000 रुपये, श्री अशोक गोपाल गुरव 1,100 रुपये, श्री अरुण गोपाल गुरव 1,100 रुपये, श्री बकरे 5,101 रुपये, गुरुग्राम पंचायत सदस्य प्रियंका प्रदीप काढे 10,000 रुपये, श्री अशोक नारायण पाटील हर्षदा कॉटेज 5,001 रुपये, श्री गणपती नारायण राऊत 500 रुपये, श्री रोहन चिमणे सुरुची हॉटेल 21,000 रुपये, श्री बालकृष्ण पाटील 500 रुपये, श्री मंदार वर्तक 5,000 रुपये, श्री सुरेंद्र मात्रे चौल 20,000 रुपये, समीरा 50,000 रुपये, कार्निवल सावंत मॅडम 1,101 रुपये, दिशा विनोद राहुल 501 रुपये, अनंत धनाजी म्हात्रे 15,000 रुपये, श्रिया रिसॉर्ट 11,000 रुपये, श्री महेश हरिश्चंद्र म्हात्रे तळ तन्मय कॉटेज 2,500 रुपये, श्री शौकीन राणे नागाव 15,000 रुपये, नाखवा रिसॉर्ट्स 10,000 रुपये, विनोद हरिश्चंद्र शेवडे वैष्णवी फूड बाजार नागाव 1,100 रुपये, रोहिणी कल्पेश म्हात्रे नागाव कोपर 2,000 रुपये, मधुसूदन कॉटेज 2,500 रुपये, नरेश बत्रा 4,000 रुपये, सौरभ घरत 5,001 रुपये,
श्री निखिल नंदकुमार मायकर प्रथम क्रमांकासाठी पुरुष गटाच्या 44,500 रुपये. तसेच रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे 5,000 रुपये. असे एवढे दानशूर व्यक्तिमत्व, खूप मोठं सहकार्य आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी ज्यांनी केलं अशा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. खूप मोठं सहकार्य, खूप मोठी यादी या ठिकाणी, कारण तेवढे दानशूर देणगीदार या एवढ्या मोठ्या 10-2 अशा गुणफलकांमध्ये हा सामना मात्र खेळला जातोय. काहीसा 10 गुण हे नक्कीच या ठिकाणी आपण वैष्णवी वॉरियर्स या संघाच्या बाजूने पाहतोय आणि 2 गुण मात्र छत्रपती वॉरियर्स या संघाच्या बाजूने पाहतोय. वैष्णवी वॉरियर्स प्रफुल्ल पाटील या ठिकाणी संघाचे मालक व्यासपीठावर बसलेले आहेत. चेहऱ्यावर आनंद मात्र नक्कीच आहे, कारण 10 गुण आता सध्या तरी आपल्या बाजूने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रतिस्पर्धी संघ आहे त्या ठिकाणी छत्रपती वॉरियर्स. छत्रपती वॉरियर्स संघाचे मालक आहेत रुपेश पाटील, अर्थात मैदानामध्ये स्वतः त्या ठिकाणी खेळत आहेत. संघाचे मालक रुपेश पाटील याच क्रीडा मंडळातील सदस्य आहेत आणि ह्याच मैदानावर मात्र आपला खेळ मात्र करत आहे. असा हा मैदान क्रमांक 1 वरील सामना आपण पाहतोय. तर मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी अथर्व कन्स्ट्रक्शन्स वसईस नाना सैस त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय की अथर्व कन्स्ट्रक्शन या संघाच्या बाजूनं त्या ठिकाणी आपण 11 गुण लागलेले पाहतोय आणि नानासेस या संघाच्या बाजूनं 3 गुण लागलेले पाहतोय. कारण मालकांना सुद्धा या ठिकाणी एक आनंदाचा क्षण अनुभवायला मिळतोय, कारण अथर्व कन्स्ट्रक्शन्स या संघाचे मालक आहेत अनिल राऊत आणि नानासेस या संघाचे संघ मालक आहेत रुपेश नाईक. मी या 4ही संघांच्या प्रशिक्षक व्यवस्थापक त्यांनाही धन्यवाद देणार आहे. खरं तर आपण एक सशक्त टीम या संपूर्ण लीग मध्ये आपण उभी केली, ज्यामध्ये वैष्णवी वॉरियर्स संघाचे प्रशिक्षक सागर गायकर आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. खूप चांगली टीम आपण या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण एक चांगल्या पद्धतीचं आपण दिला. त्यानंतर व्यवस्थापक प्रसाद मगर, छत्रपती वॉरियर्स संघाचे प्रशिक्षक प्रसाद मानकर, व्यवस्थापक मनोज कदम, अथर्व कन्स्ट्रक्शनचे प्रशिक्षक सुनील राऊत आणि व्यवस्थापक सुयोग पाटील अर्थात बाळू. तदनंतर नानासेस संघाचे प्रशिक्षक समीर पाटील, व्यवस्थापक निवास पाटील. आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. अनुराग सिंग, प्रत्येक चढाईमध्ये लढाई अनुराग सिंगच्या माध्यमातून आपल्याला अनेक वेळेला झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र ऋतिक जाधव चढाईसाठी आपण छत्रपती वॉरियर्स या संघाच्या बाजूने पाहिला. 13-5 आपल्या संघासाठी गुण घेतला जातोय. पुन्हा एकदा ऋतिक जाधव 7 वर्षाचा सामना मात्र मैदान क्रमांक 1 वर खेळला जातोय. एक चाणाक्ष कबड्डीपटू आहे, हिमतीने खेळणारा कबड्डीपटू आहे, अर्थात चढाई पाहत ऋतिक. तिकडे मात्र निखिल शेळकेचा झांझावा आपण काल देखील पाहिला, आज देखील या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील वन मॅन शो करण्याचा प्रयत्न निखिलच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. मात्र सुयोग सलावकर प्रतिस्पर्धी संघात नानासेस या संघाचा कर्णधार संघावर मात करण्यासाठी संघाचे आपले पुन्हा एकदा कमाई करण्यासाठी, परंतु सुयोग मैदानाच्या बाहेर. इकडे मात्र दर्शन भिंगे याचा देखील चतुरस्र खेळ आहे, कारण आता मात्र उरलेले सगळे हिरे आहेत. याचा अर्थ असा की जे निवडून काढलेले खेळाडू आहेत, पारखून काढलेले हिरे आहेत, हे मात्र आता आपल्याला ह्या 4 संघांमध्ये या 2 मैदानांमध्ये पाहायला मिळतात. कारण त्यांचं काहीतरी अधिक वर्चस्व या 16 संघांमध्ये नक्कीच होतं. म्हणून शेवटच्या क्षणामध्ये तसेच अजून देणगी पात्र येत आहे. पुन्हा एकदा देणगीकडे वळतोय. अलिफ
इलिफ कॉटेज यांकडून मंडळासाठी रोख 81,000 रुपये. तसेच आमच्या मंडळाचे हितचिंतक आहेत ज्यांना मात्र नाव सांगण्यासाठी नकार दिला 25,000 रुपये. बघा वर्गणी देऊन सुद्धा नाव सांगायचं नाहीये. असे 25,000 रुपये अजून एक आमचे दानशूर व्यक्तिगत कबड्डी स्पर्धेसाठी झालं म्हणून सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. अजून जरी कोणाचं नाव राहिलं असेल तरी देखील तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही लगेचच ते या ठिकाणी तिकडे लक्षात घ्या. रिव्ह्यू हा पंच 1 वर आपण 18-6 कावी खोशी कावी गाव. सुरुवातीला खूप बरं वाटलं, अर्थात आपण 4 मध्ये आलो. आता मात्र काहीशा गुणांनी पिछाडीवर असणाऱ्या संघाला मात्र काहीसा दुःख तर होणारच. भरती ओहटी हा निसर्गाचा नियम आहे. सुखदुःख हे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये येत असतात, परंतु आता मात्र हा क्षण कबड्डीचा आहे. मग कबड्डी देखील त्याला काही अपवाद नाहीये. कबड्डीमध्ये देखील सुख आणि दुःख असतात, याचा देखील आपला सामना करावा लागत असतो. जिंकला तर आनंदाचा क्षण आहे आणि पराभूत झाला तर दुःखाचा क्षण आहे, परंतु हा खेळ कबड्डीचा आहे. एक आपुलकीचा खेळ म्हणून खऱ्या अर्थाने आपण खेळाकडे नेहमीच पाहत आलो. ही लीग स्पर्धा ही तुम्हाला सर्वांना एकत्रित आणण्यासाठीची लीग स्पर्धा होती. अनेक रसिक प्रेक्षकांना, अनेक रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडूंना, अनेक या ठिकाणी आमच्या कबड्डीच्या अथर्व कन्स्ट्रक्शन वर्सेस नानासाहेब. खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इथे मात्र सुंदर असा खेळाडू म्हणजेच केदारला प्रो कबड्डी स्टार म्हणून ही मात्र आपली कमाई आहे. आपल्या जीवनातील पहिली कमाई जी खरं तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रो कबड्डी खेळ आणि रायगड जिल्ह्यातील पहिली कमाई म्हणजेच केदारलालच्या माध्यमातून. नंतर सुद्धा मग अनेक खेळाडू आपण प्रो कबड्डीमध्ये पाहिलं. मग त्यामध्ये अमीर धुमाळ असेल, अनिल पटेल असेल, अमीर धुमाळ असेल, सुयोग असेल, तदनंतर बैलमारी असेल, असे तदनंतर अनेक खेळाडू अर्थात मयूर कदम असेल, हे खेळाडू प्रो कबड्डीमध्ये त्या ठिकाणी स्टार झाले. मग अशीच ही कबड्डी मात्र भविष्यात वाढण्याच्या दृष्टिकोनातून असे अनेक खेळाडू भविष्यात जाऊ शकतात, परंतु तीच जिद्द आणि तोच खेळातील आपला बाणा मात्र कायम ठेवून आपल्याला पुढे सरसवायचा. तिकडे मात्र श्रेयस गावाण 2 गोल आपल्याला प्रतिसाद अचानक सांगतो काहीतरी वेगळं घडलंय. तिकडे मात्र सौरभ दोंदणे शेवटचा गडी मात्र त्या ठिकाणी उरला सुटलेला गडी सौरभ दोंदणे मात्र त्या ठिकाणी बांधवणे. श्रेयसचा पुन्हा यश, यशावर यश, एक मोठं यश येतोय. सुचित पाटील हा देखील मित्रांनो एक मोठा खेळाडू आहे. सामनाधिकाऱ्यांचं देखील आपण गेले 2 दिवस त्यांचं कौतुक अशासाठी करतोय की 2 दिवस सातत्याने या ठिकाणी एक चांगलं न्यायदानाचं काम मात्र त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. आपण पटकन वेगवेगळ्या किंवा अंगावर जाऊन लगेचच जाऊन विचारणं गोष्टी होत असतात. मला आता दिसला मित्रांनो तेही माणसं आहे, योग्य न्याय देण्याचं काम पण तो हे विसरून चालणार नाहीये. ज्या मैदानामध्ये आपण खेळत आहात ते मैदान त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खेळले आहे. त्यांना देखील त्या कबड्डीचा अनुभव आहे, परंतु जायचं ना घरी आता न्याय देण्याचा व्हिडिओ करते ना त्यांच्या डोक्यात आता थोडी यांची आली असेल देखील आपण प्रत्येकानं त्यांना जाब तर विचारतोच, आपण न्याय तर मागतो, ही भूमिका आहे. परंतु आताची कबड्डी वेगळी आहे, कारण आता थर्ड आपल्याला दिलेला आहे समोर. केला कधी कोण कोण गेले ते व्हिडिओ करते हो. मग शेवटात काय होईना, परंतु आमच्याकडे देणगीदार निश्चितपणे वाढत आहे.
या ठिकाणी स्वप्नील अनिल म्हात्रे अक्षी यांच्याकडून आता जे महिलांचं जे आपण बक्षीस वितरण केलं त्यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक याच्यासाठी सगळ्या ट्रॉफ्या स्वप्नील अनिल म्हात्रे अक्षी यांच्याकडून देण्यात आल्या. त्यांना देखील धन्यवाद. तसेच आज आपण या ठिकाणी आपण पुरुष गटाच्या हे चषक पाहतोय, एक भव्य चषक पाहतोय. या सगळे चषक आहेत. कधी तुला मारली ते तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक या आता सचिन राहुल यांच्याकडून देण्यात आलेल्या त्यांना देखील आपण धन्यवाद देतोय. तसेच आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी सादिर शेख 5,000 रुपये, बस कॉस्ट 25,000 रुपये, धनाजी गोरड 10,000 रुपये, रवी शेठ 50,000 रुपये, निगडे साहेब 25,000 रुपये. पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद. जेवढे शून्य वाढतात तेवढं देखील त्या ठिकाणी आवाजावर थोडस जोर दिलं जातं वेगळंच कारण शून्य वाढलेले असतात. पुन्हा एकदा मैदानाकडे आता मात्र दर्शनला बंदिस्त केलं जातं, त्या ठिकाणी अडवलं जातं. 13-29 आहे. आघाडी मात्र नक्कीच या ठिकाणी प्रफुल्ल पाटील सर आपल्या बाजूने आहे. हे देखील आपण पाहतोय. जीव मात्र वरती राहत नाहीये, परंतु कुठेतरी कंट्रोल करावं लागतंय. रायडर मात्र बाद होतोय, आउट होतोय. आणि तिकडे सुद्धा आपण पाहतोय 15-17. आता मात्र तिकडे मैदान क्रमांक 2 वर एक चोरशीची लढत मात्र त्या ठिकाणी होत असताना संघांमध्ये पुन्हा एकदा निखिल शेळके खेळी मात्र अप्रतिम आहे. रसिक मनाला भूल पाडणारी, भूल देणारी कबड्डी स्पर्धा. 2 दिवस अगदी मजेत आनंदात गेले. या ठिकाणी गॅलरीमध्ये बसून रसिक प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग या कबड्डीचा खूप चांगल्या पद्धतीने आनंद लुटतायत. मग किती वेळ जाईल, काय होईल हे मात्र पाहिलं नाही. केदार लालबाग वैष्णवी वॉरियर्स या संघाकडून अर्थात केदार लाल मात्र त्या ठिकाणी 4 मिनिटाची अडवला जातोय, पकडला जातोय. जाळ्यामध्ये मात्र त्याला अडकवलं जातोय. पुन्हा एकदा दर्शन भिंगे 3 वर्षाचा 13-31 1-3-3-1 अशी बघा त्या ठिकाणी आपल्याला आपण पाहिजे. तर एक मोठी आघाडी मात्र या ठिकाणी आपल्याला वैष्णवी वॉरियर्स या संघाच्या बाजूनं उभी असलेली पाहतोय. तिकडे मात्र पुन्हा एकदा दर्शन येतोय. तिकडे 18-17. तो खेळ देखील अतिशय अडीतडीचा मैदान क्रमांक 2 वर जयेश गावड कबड्डीच्या या लाल मातीमध्ये आपली मातृभूमी आहे. नेहमीच तिला वंदन करून आपण ह्या मैदानावर उतरत असतो. तिचा मान राखत, तिचा सन्मान राखत ह्या लाल मातीमध्ये आपला हा मराठी खेळ, मराठमोळा खेळ आपण खेळत असतो. सुरुवातीला लहानपणीचा खेळ 4 रेषा मारल्या की कबड्डीला सुरुवात व्हायची. आता मात्र हा खेळ खऱ्या अर्थानं मातीतच राहिला, परंतु आजूबाजूला मात्र जे वेढलंय, जी गॅलरी असेल, बॅरिकेड्स असतील, स्टेज असेल, हे मात्र वाढलं. माती तीच आहे, मैदान तेच आहे. अठरा 17 मैदान क्रमांक 2 थर्ड रेड साठी मैदान क्रमांक 2 वर आपण पाहतोय नीरज मिसाळ 1 गुण आपल्या संघासाठी घेतो. कधीच कमी न पडणार खेळाडू ओंकार विष्णू संघाचा खेळाडू. तर आताच प्रफुल्ल सर म्हटलं की जसं धैरण संघाचे जवळपास 8, 9, 10 खेळाडू संधी मिळतेच, कारण स्वतःचं नाव, स्वतःची किंमत स्वतः वाढवलेली असते. आपल्या खेळाच्या माध्यमातून, आपल्या गुणांच्या माध्यमातून, आपल्या कला कौशल्याच्या माध्यमातून. मग असेच खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये दिसत असतात. तिकडे मात्र एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहतोय मैदान क्रमांक 2 साठी अथर्व कन्स्ट्रक्शन्स म्हणजे बांधकाम विभागातील ऋतिक जाधव
ओहो संदेश यांचा खेळ 2 गुण मात्र इथे नक्कीच दिले जातात. एक अष्टपैलू खेळ आहे. मैदान क्रमांक 2 वर इकडे मात्र 38 होता. तिकडे मात्र प्रवीणला पकडला जातोय का? हो नक्कीच प्रवीणला देखील त्या ठिकाणी पकडला जातोय बेलकडे संघाचा. निखिल शिर्के त्यावेळेला सुद्धा निखिल शिर्के हा मोठ्या प्राईसवर त्या ठिकाणी लिलाव पद्धतीमध्ये एक मोठा खेळाडू म्हणून त्या ठिकाणी अथर्व कन्स्ट्रक्शन खूप मोठा प्रवास करून त्या ठिकाणी सुंदर सर्व खेळाडू त्या मैदानातील बाद करून पुन्हा एकदा ही फळी मात्र उभी राहिली. आता मात्र या ठिकाणी आपल्या खेळाडूकडून मिळतंय. कारण आधी या ठिकाणी कबड्डीमध्ये नेहमी सांगतो कबड्डी म्हणजेच संकटाशी झुंजणारा आहे. दोघांनी खेळायचा असतो. एक बाद झाला तर दुसऱ्याने खेळ सावरायचा असतो. म्हणजेच काय की 7 खेळाडू एवढ्यासाठीच या खेळामध्ये आहे. पुन्हा एकदा अनुराग सिंग. मग एखादा चढाई पद्धत जर बाद झाला तर दुसऱ्याला ती जबाबदारी खांद्यावर स्वीकारायला पाहिजे. हे स्वीकारणारे खेळाडू त्यामध्ये हवे. फक्त खेळायला समोर खेळ नको तर खेळासाठी खेळ पण आणि कबड्डीसाठी काय पण बोनस. आपल्याच खेळाडू असतात आमच्या डीजेला देखील संगीत द्यायचे पण नंतर. तिकडे मात्र पकडांवर पकडा मैदान क्रमांक 2 वर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. जयेश गावंड देखील त्या ठिकाणी बाद होतोय. पुन्हा एकदा नीरज मिसाळ. खरं तर नीरज मिसाळ या खेळाडूकडे त्या ठिकाणी नेतृत्व आहे. मग नेतृत्वाबरोबर कर्तृत्व देखील आहे. मग कर्तृत्ववान माणसांनाच खऱ्या अर्थानं नेतृत्व मिळत असतं. मग ज्या वेळेला आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करणार ना त्यावेळेला मात्र नेतृत्वाची संधी आपल्याला मिळत असते. नेतृत्व या शब्दामध्येच खूप जड आहे. खूप मोठा जड शब्द आहे. शेवटचा मिनिट आहे मैदान क्रमांक 1 साठी. आमचे त्यांचा अर्थात निकम दुसरे पंच महेंद्र नाईक आहेत. तिकडे विजय भोईर आहेत. असे या ठिकाणी सरपंच आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आज 2 दिवसांमध्ये मात्र आमच्या लाईनमन्सला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही आहे. आता रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आहे आणि मग रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशननं देखील या ठिकाणी आपल्या पंच देखील दिलेल्या सांगितलं. मग साईड स्कोरर म्हणून देखील तिसरी चढाई पुढे येतं. बझरसाठी प्रत्येक गुणांसाठी त्या ठिकाणी आपले पंचच देखील त्या ठिकाणी हा जाम चालला. मैदान क्रमांक अक्षय 1 चा संपतोय आणि विजयाची अक्षय जाम चालला. अंतिम टप्प्यासाठी सलामी देतोय तो म्हणजे वैष्णवी वॉरियर्स. कम ऑन वैष्णवी वॉरियर्स आजच्या कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यामध्ये दाखल पात्र होणारा संघ अर्थात प्रफुल्ल पाटील यांचा संघ वैष्णवी वॉरियर्स. अभिनंदन. मैदान क्रमांक 2 साठी अथर्व
वैष्णवी वॉरियर्स या ठिकाणी यशस्वी ठरला आणि अंतिम सामन्यामध्ये त्या ठिकाणी पात्र ठरला. आता मात्र मैदान क्रमांक 2 वरचा अथर्व कन्स्ट्रक्शन असेल नाव असेल. अथर्व कन्स्ट्रक्शन्स म्हणजेच संघाचे मालक अनिल राऊत एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. अनिल राऊत बांधकामाचे मोठे कॉन्ट्रॅक्टर. 32-20 आता देखील एक मोठी आघाडी आपण मैदान क्रमांक 2 वर देखील पाहतोय. अंतिम सामन्यासाठी दाखल झालेला संघ आहे वैष्णवी वॉरियर्स. अंतिम सामन्याला वेळ लावायचा नाहीये हे आताच मात्र या ठिकाणी आपल्याला सूचना देण्यात येते. मोबाईल घेते अजून देखील आमच्या रसिक प्रेक्षकांमध्ये देखील तोच जोश पाहायला मिळतो. मग निखिल मात्र थांबला शेवटी मात्र काहीतरी संपला.